नमस्कार मैत्रिणींनो, शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला एकदम छान आणि खुसखुशीत अशा बट्ट्याची रेसिपी दाखवत आहे. एकदम एकच नंबर बट्ट्या होतात, नरम होटाने चावतील अशा. तुम्ही एकदा जर केल्या तर वारंवार करून खाताल अशी बट्ट्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे. चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपी सुरुवात करू. मी हे बट्ट्याचं पीठ बट्ट्यासाठी दळून आणलेलं आहे. स्पेशल बट्ट्याचं पीठ आहे बरं का. तुम्ही दळून आणून ठेवू शकता. एका हवाबंद डब्यात ते 5 ते 6 महिने टिकतं. यात थोडीशी मका, गहू आणि थोडीशी सोयाबीन टाकून मिक्स दळून आणलेलं आहे. मी हे एका हवाबंद डब्यात बरणीत ठेवलेलं आहे. हे 5 ते 6 महिने टिकतं बरं का. चला आता आपण चाळून घेतलेल्या पिठात काय काय घालायचं ते दाखवत आहे. थोडासा ओवा हाताला क्रॅश करून घ्यायचा, कारण त्याचा फ्लेवर छान उतरतो. चवीपुरतं मीठ. तुम्ही हवं असेल तर खाता सोडाही घालू शकता, परंतु मी वापरत नाही खाता सोडा. तुम्हाला हवं असेल तर घाला. आणि थोडंसं तेल. तेलाने आपल्या बट्ट्या एकदम खुसखुशीत आणि मस्त अशा होतात बरं का. चला आता हे तेल, मीठ, ओवा चांगलं एक मिक्स करू. तेल चांगलं पिठाच्या कणाकणाला लागलं पाहिजे, तेव्हाच आपल्या बट्ट्या खुसखुशीत होतात. चला आता थोडं थोडं पाणी करून लय घट्टसरही नाही आणि लय पातळही नाही, असा मस्त उंडा बनवून घेऊ. एकत्रच पाणी घालून घ्यायचं नाही, तर आपला उंडा पातळ होईल. थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आणि उंडा मिक्स करून घ्यायचा. चला आता एक छान सायचा डो बनवून घेऊ. आता आपला इथे उंडा तयार झालेला आहे. आता आपण उंडा बाजूला ठेवू आणि बट्ट्या उकडण्यासाठी पाणी कुकरमध्ये ठेवून घेऊ. पाण्याला खळखळ उकळी आणून देऊ. पाण्याला उकळी एकदम खळखळ अशी उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी येईपर्यंत आपण पिठाचे गोळे बनवून घेऊ. साधारणपणे 5 मिनिटे पीठ भिजलेलं आहे. आता आपण याचे गोळे बनवून घेऊ. तुम्हाला हवे त्या आकारात गोळे बनवू शकता. मी इथे तुम्हाला 2 प्रकारचे गोळे बनवून दाखवते. हे एक प्रकारचा आणि दुसरा उंडा बनवायचा आणि त्याच्यामधून आपण पोळीला कशी वाटी करतो तशी वाटी करायची आणि तोंड दुमडून घ्यायचं. या पद्धतीने केल्यावर बट्टे आतपर्यंत उकडतात. ते पण पद्धतीने उकडतात. तुम्हाला हवे त्या पद्धतीने करू शकता. चला आता मी या सर्व उंड्याचे गोळे करून ठेवते आणि नंतर तुम्हाला बोलते. आपण सर्व उंडे रेडी करून घेतलेत. आता आपल्या पाण्यालाही उकळी आलेली आहे. चला आता आपण बनवून घेतलेले उंडे पाण्यात सोडू. त्याआधी थोडंसं तेल टाकून घ्यायचं कुकरमध्ये, कारण हे उंडे एकमेकांना चिटकत नाहीत, त्यासाठी ट्रिप ध्यानात ठेवायची. चला आता उकळी खळखळ आलेली आहे. आपण सर्व उंडे त्यात सोडून घेऊत. आता हे 2 ते 3 मिनिटं आपण उंडे मस्त शिजून घ्यायचे. जास्त वेळ शिजायचे नाही, तर आपल्या बट्ट्या वातड व्हायच्या. हे टिपण्यास लक्षात ठेवायची. जास्त वेळ उकडल्या की आपल्या बट्ट्या निब्बर होतात. चला 2 ते 3 मिनिटानंतर आपल्या बट्ट्या उकडल्या की नाही कसं चेक करायचं. एक चाकू किंवा चमच्याच्या साहाय्याने ते बट्टीत टाकायची आणि आपली चमच्याला जर नाही चिटकलं तर समजायची आपली बट्टी शिजलेली आहे. हे पहा, आपली बट्टी एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहे. आता आपण गॅस कमी करू किंवा पलीकडे गॅसवर थोडा कमी करून त्याच्यावर कुकर ठेवू. कुकर एकदम खाली करायला ठेवायचं नाही, तर पुन्हा बट्ट्या कडकडीत होतात. चला आता इकडे गरमच याच्यात बट्ट्या ठेवायच्या आणि दुसरीकडे तळायला घालायच्या. आपल्याला हवी तशी हळूवारे काढून घ्यायची. पद्धती व्यवस्थित आपल्याला हव्या त्या आकारात काप करायचे आणि तळून घ्यायची. चला मी आता तुम्हाला ही बट्ट्या कापलेल्या तळून दाखवते. एकदम शेतीवाली गृहिणीच्या पद्धतीने आणि खमंग आणि झटपटीत होणाऱ्या बट्ट्या आहेत बरं का. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि ही माझी बट्ट्याची रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडली तर व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि एक छान अशी कमेंट सुचवा. आता आपल्या बट्ट्या एकदम मस्त अशा तळत आहेत. 1 ते 2 मिनिटात फुल गॅसवर आपल्या बट्ट्या छान अशा लाल तपकिरी रंगावर तळतात. पहा किती छान आणि मस्त असा कलर आलेला आहे. चला आता आपण ह्या बट्ट्या एका ह्याच्यात काढून घेऊत.
चला आता ह्या बट्ट्या तळायच्या झालेल्या आहेत. आपण आता वरणाची रेसिपी पाहू. मी इथे साधारणपणे अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे. ही घरच्या तुरीची डाळ आहे बरं का. आता ही डाळ आपण शिजायला घालू. मी निवडून स्वच्छ करून घेतलेली डाळ आहे. डाळ शिजायला घातली. 3 शिट्ट्या होऊ दिल्यानंतर तुम्हाला डाळ दाखवते. एकदम छान आणि परफेक्ट अशी डाळ आपली शिजून तयार आहे. थोडीशी हळद टाकून घेऊ आपण त्याच्यात आणि साईडला ठेवू आणि मसाल्याची सुरुवात करू. थोडी चवीपुरती हळद घालून घेऊ. त्याला हटवून बाजूला ठेवू आणि मसाला पाहू. खोबरं, लसूण, धने, फूल, लवंगा, मिरे आणि भाजलेला कांदा हे सर्व साहित्य आपण एकदा भाजून घेऊ. तव्यावर थोडेसे तेल टाकून घ्यायचे. तवा चांगला गरम होऊ द्यायचा आणि त्याच्यात खोबरं अगोदर घालून घ्यायचं. खोबरं चांगलं लालसर रंगावर भाजून घ्यायचं. आपलं खोबरं छान भाजलेलं आहे. आपण साईडला ओढून घेऊ. साईडला ओढले की त्यातलं तेल निथळून जातं. सर्व साहित्य आता एकत्रच भाजून घेऊ. हे पण काय भाजायला वेळ लागत नाही. एखाद मिनिटभरात सर्व भाजून निघतं. चला आता आपण हे सर्व भाजलेल्यानंतर कांदाही परतून घेऊ. आता हे छान असं भाजून झालं की आपण त्याला मिक्सरला फिरवून घेऊ. चला आता वरणाची रेसिपी सांगते मी तुम्हाला. कढाई गरम करायला ठेवायची. थोडीशी मोहरी घालून घ्यायची. गॅस कमी करायचा. वाटून घेतलेला मसाला त्यात टाकून घ्यायचा. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. हे काळ्या मसाल्याच्या तुरीचं वरण आहे बरं का. एकदम झणझणीत आणि टेस्टी लागतं तुरीच्या बट्ट्यासोबत. त्यात आता आपण थोडं लाल तिखट, अंबारी चटपट मसाला, गरम मसाला हे सर्व साहित्य घेऊ आणि चांगलं तळून घेऊ. आणि चवीपुरती भुरकी. मी भुरकी घरगुतीच पद्धतीची आहे. थोडीशी टाकली की तिखट होती भाजी. चला आता वरणात सर्व साहित्य घालून घेतलं. आता चांगलं तळसू द्यायचं आणि त्याच्यात आपण बनवून घेतलेली डाळ घालून घ्यायची. डाळीला एकदम कडकडीत अशी फोडणी बसली पाहिजे बरं का. तेव्हाच आपली डाळ खमंग लागते. छान अशी झाली आपली डाळ. त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि साधारणपणे 5 ते 6 मिनटं शिजू द्यायचं. चवीपुरतं मीठही घालून घ्यायचं. चला आता आपण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. किती छान कलर आणि मस्त टेक्स्चर आलेलं आहे आपल्या वरणाला. चला आता आपल्या बट्ट्याही तयार आहेत आणि वरणही तयार आहे. चला आता वाढायला घेऊ. एकदम छान झटपटीत आणि झणझणीत अशी आपली वरणबट्टीची थाळी तयार झालेली आहे. चला वरणबट्ट्या तयार आहेत. आपण कांदा कापून घेतला, बट्ट्या वाढल्या, थोडासा भात, त्यासोबत तिखट वरण. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटू अशाच एका वरण भात